नमस्कार मित्रांनो. सत्य हे नेहमी कडवं असतं आहे आणि ते कडवट सत्य जोपर्यंत आपण पचवत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये काही सुधारणा होत नाही. आणि आज आपला विषय असा आहे की शेतकऱ्याचा खरा शत्रू कोण. तर मित्रांनो, मी तुम्हाला फक्त एक 3 ते 4 उदाहरणं देतो तुम्हाला, जे मी स्वतः अनुभवलेले आहेत. कालचं एक तुम्हाला उदाहरण देतो. माझा एक शेजारी आहे इथला, आडसाली लावण होती आणि आडसाली लावण आहे त्याची, आणि त्याच्यावरती तो टॉनिक फवारत होता. मग ते आपलं वसंत ऊर्जा टॉनिक तुम्ही ऐकलं असेल ते किंवा तुम्ही सुद्धा फवारत असाल. मग झालं आहे कसं, आमच्याकडं म्हणजे ते टॉनिक वापरतात लोक, पण एवढं जास्त कोणी हे वापरलं नाही. मागच्या वर्षी 1-2 ठिकाणी वापरलं होतं आणि त्याचा रिझल्ट पण चांगला आहे वसंत ऊर्जाचा. मग आमचा एक शेजारी आहे इथला, तो वसंत ऊर्जा फवारत होता. मग मी कालचीच गोष्ट आहे ही, आणि मी गेलो आणि ते टॉनिकची जी आपली कॅन आहे ते पिशवीमध्ये त्यानं झाकून आणलं होतं, झाकून ठेवलं होतं. मला बघितलं आणि ती पिशवी झाकून ठेवला त्यानं. मी म्हटलं काय चाललं आहे मामा, म्हटलं काय ते कसं काय, म्हटल्यावर काय नाही म्हटलं, जरा ते गोमूत्र आणलो आहे, गोमूत्र फवार लागलो आहे मला म्हणतोय, मला सांगायला लागला तो. मग मी ओळखलं ते कॅन, त्या कॅनावरच्या शेपवरनं मला माहिती होतं ना हे काय आहे काय नाही. त्याचा रिझल्ट पण चांगला आहे त्याचा. मग पण त्यानं मला ते सांगितलं की ते वसंत ऊर्जा फवार लावले म्हणून. आणि तो माणूस असा आहे, त्यानं जाताना ते कॅनचं सुद्धा ते म्हणजे ते किंवा त्याच्या इतरसुद्धा ज्यावेळेला तो काय टॉनिक वगैरे फवारतो आहे त्यावेळेला त्या कॅनावरचे स्टिकरसुद्धा ते काढून टाकतो आहे, आणि मग ते स्टिकर काढून टाकून ते फाडून टाकतो आहे, आणि मग ते कॅनाच्या रिकाम्या बाटल्या टाकून जातो आहे. म्हणजे मानसिकता लक्षात घ्या लोकांची कशी असते. ह्या बिचाऱ्याला बाबा म्हणजे एवढीसुद्धा याची हे नाही घ्याला, म्हणजे बाबा आपण काय औषध फवारतो हे लोकांना कळून सुद्धा. मग आता मला सांगा, त्यानं जर जे औषध फवारतो आहे ते जर औषध जर समजा आम्ही जर इतरांनी जर फवारलं तर त्याचं काय नुकसान होणार आहे? हां ठीक आहे, आम्हाला पण त्याचा फायदा होईल, हे होईल, चांगली गोष्ट आहे. पण ती मानसिकता बघा लोकांची कशी असते की मी जे फवारतो ते फक्त मीच फवारणार, मीच शहाणा होणार, दुसऱ्याला कोणाला हे शहाणपण कळायला नको. ही मानसिकता कसली बघा ही. दुसरं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आता परवा कारखान्याला जशी तोड आली आणि सुरुवातीला माझ्या मित्राचा प्लॉट होता, जवळजवळ 1.5 पाऊण 2 एकरचा प्लॉट होता. आणि त्यांच्यामध्ये तिथं एक अर्धा एकर एक क्षेत्र होतं एकट्याचं, त्या एका शेतकऱ्याचं, आणि त्याचं होतं खोडवं. मग त्याला ते लवकर घालवायचं होतं, आणि लवकर घालवून त्याला त्यात काय तर पुढं हरभरा काय तर करणार होता ह्या वाघानं काय केलं, तिकडे लांब जाऊन 2-3 फट सोडून पलीकडे काय पडाल तिकडे आग लावली दुपारच्या पारी. सगळ्याच्या सगळा जवळजवळ 10-11 एकर फट सगळं म्हणजे प्लॉट सगळं पेटत गेलं. सगळं पेटलं. मग ह्यातनं त्याचं पण साधून गेलं. बाकीच्या लावणी होत्या त्यांचं जवळजवळ 300 रुपये टनानं त्यांचं कट झालं. त्यातनं साधून गेला. ह्याचं पण कट झालं. पण कसं आहे, ह्याचं खोडवं होतं, ह्याचा उजाणार होता शेवटला जानेवारी-फेब्रुवारीला उजाणार होता. मग तिथनं पुढं काय पीक घ्यायला येणार नाही, ऊस आपलं शेत नुसता पडून राहणार म्हणताना ह्यानं आयडिया केली आणि लोकांचीच फळं पेटवून टाकली ह्यानं. म्हणजे ही मानसिकता बघा तुमची. तिसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, तुमच्या पण असं शेजारी पदार्थ तुमचे कोणतं असतील, अशी भावकी म्हणा, तुमचे शेजारी पदार्थ असतील, बघित असाल तुम्ही पण. कोणाचा तर शेजारचा ऊस चालला की वाटावर पाणी सोडायचं, मुद्दामनं काय तर असं ते जास्त पाणी हे करायचं, कुठं वाटावर पाणी येईल असं तसं, लोकांचे ऊस टोल्या अडकतील, ही असली सगळी ही मानसिकता. मला सांगा, ह्या अशा मानसिकतेमध्ये असणारी ही लोक. आता परवा आमच्याकडं आता हे ऊसाचं आंदोलन झालं. मग 100 रुपये दर वाढत देण्यासाठी म्हणून आम्ही सगळ्यांनी ऊस द्यायचं असं ठरवलं होतं. तर ह्यातले ठराविक लोक 10-12 शेतकरी उठलं, शेतकरीच आहेत ते, निव्वळ शेतकरी आहेत, आणि जाऊन त्या कारखानदारांना सामील झालं. आणि आम्ही ज्यावेळेला ही लोकं आमच्या अडवाय गेली त्यावेळेला म्हणू लागली, आमचा ऊस आम्ही देणारच आहे, तुम्हाला काय करायचं, आम्ही ऊस पिकवला, आम्ही काय पण करीन. म्हणजे त्याच्या आयला जर ऊसाला दर मिळाला असता तर फक्त काय आम्हाला मिळणार होता, आमच्यासोबत त्यांना पण मिळणारच होता की. मग त्यांच्यासाठी म्हणून आम्ही एवढं आंदोलन वगैरे करायचं, हे करायचं, आणि ही लोकं पुढे येतात जाऊन त्यांनी त्या कारखानदारांना सामील होतात. मग जरा ह्या गोष्टीचा जरा मित्रांनो कधीतरी जरा विचार करून बघा. तुमच्या लक्षात येईल की शेतकऱ्याचा खरा शत्रू कोण आहे ते. आपण उठसूट ते ह्या सरकारला नाव ठेव, त्या सरकारला नाव ठेव, सगळीजण एकच आहेत, लक्षात ठेवून घ्या. सरकार कधी शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय कधी घेत नसते. कारण की ज्या वेळेला गोरगरीब जनता किंवा जी शेतकरी म्हणा किंवा गोरगरीब वर्ग ज्या वेळेला सदन होतो आहे किंवा ज्या वेळेला ह्यांच्या हातामध्ये पैसा येतो आहे, त्यावेळेला ही लोकं म्हणजे आपल्यासारखे लोक ह्यांच्या पाठीमानं कोण फिरणार? मग ह्यांचं झेंडे घेऊन ह्यांच्या पाठीमानं कोण फिरणार? मग जोपर्यंत आपण परावलंबी आयुष्य जगतो आहे तोपर्यंतच आपण म्हणजे त्या सरकारची खुर्ची ही स्थिर असते, लक्षात ठेवून घ्या. त्यामुळे कुठलाही जरी पक्ष जर सत्तेमध्ये आला तर तो शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय कधी घेत नाही, लक्षात ठेवून घ्या. महाराष्ट्राचा कृषीमंत्री होता 10 वर्षे, ठीक आहे. त्यावेळी सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये आत्महत्या त्याच काळामध्ये झाल्या होत्या. त्यामुळे तुम्ही असं कधी म्हणू नका की हे सरकार ते सरकार. प्रत्येक पक्षाचं सरकार भारतामध्ये आलेलं आहे, आणि महाराष्ट्रामध्ये तर आहेच आहे. महाराष्ट्रामध्ये तर आज जे BJPला जे जास्त शिवाय येतात ना,
त्यांनी तर सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये सत्ता गाजवल्या. पण प्रत्येकाने काय केलं आणि काय नाही हे प्रत्येकाचे हे राजकारण तो विषय वेगळाच आहे. त्याच्यावरती आपल्याला बोलायचं नाही. पण सांगायचा मुद्दा असा आहे की सरकारला तुम्ही कितीही शिवाय द्या किंवा कितीही काय करा, पण सरकार कधी कुणाचंही सरकार जरी आलं तरी शेतकऱ्याचा हिताचे निर्णय कधीही सरकार घेऊ शकत नाही. गोरगरीब जनतेला ही लोक दुसऱ्याच्या म्हणजे असं परावलंबित ठेवायला बघतात ही लोक. त्यामुळे सरकारला दोष देणं किंवा निसर्गाला दोष देणं ठीक आहे, मान्य आहे मला. हे सरकारनं काही गोष्टी केल्या पाहिजेत किंवा निसर्गाचा आपल्याला साथ मिळाली पाहिजे, ह्याशिवाय शेती होत नाही, मान्य आहे, 100% मान्य आहे. पण फक्त तेवढंच नाही आहे, जर शेतकऱ्याने शेतकऱ्याला जरी साथ दिली तरीसुद्धा कितीतरी गोष्टी जवळजवळ 70-80% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ह्यात, लक्षात ठेवून घ्या. पण आपणच आपले खरं शत्रू आहे, लक्षात ठेवून घ्या. ही अशी लोक ही लोकांची फळं पेटवणारी. आणि तुम्हाला परवाचं उदाहरण सांगायचं म्हणजे माझ्या मित्राचं उदाहरण ते, त्याचा चुलत भाऊ आहे तो. आणि तो जरासं मिरच्या वांगी वगैरे लावतो आहे आणि त्याचा सक्का चुलत भाऊ आहे त्याचा. आणि त्याचं क्षेत्र आहे त्याच्या पश्चिम बाजूला. आणि तो काय करतो आहे तणनाशक फवारताना त्याच्या शेतामध्ये तणनाशक फवारतो आहे आणि असं उंच हात करून, म्हणजे असं हात उंच करून ते तणनाशक फवारतो आहे. म्हणजे पश्चिमेकडे ह्याला वारा येतो आहे, ते तणनाशक येऊन ह्याच्या भाजीपाल्यावरती पडतं आणि ह्याचा भाजीपाला करपून जातो आहे. ही कसली नीच मानसिकता म्हणायची. आणि तो निव्वळ शेतकरीच आहे तो पण. आणि आपण नावं ठेवतो सरकारला, आणि हे नाव ठेव आणि ह्याला नाव ठेव त्याला नाव ठेव. आणि आपले खरं शत्रू आपल्यातच आहे ही. आपण ह्या लोकांना पहिला आता काय बोलायला सांगा, यांना काय बोलून तर काय नाही, यांना करून तर काय. ही निव्वळ शेतकरी लोक आहे ती, आणि ही लोकं आपल्यासोबत अशी वागते ती. म्हणजे आता काय कसं आहे आता, आणि आपण म्हणतो की ह्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांनी भ्रष्टाचार केला, ह्यांनी केलं. अरे तुम्ही साधा विचार करा, आता परवाच्या इलेक्शन झाल्या, आता जी लोकं ज्यांना नावं ठेवत होती रात्रीचं 1000-1200चं पाकिट घेतल्यात आणि त्यांनाच मतदान केलं. नाही आम्ही ह्यालाच मतदान करणार नाही असं तसं म्हटल्यात. हे अशी लोकं आहेत, त्यांनी तसा भ्रष्टाचार केला, यांनी ह्याव केलं त्याव केले, आणि त्यांच्याकडनं पाकिट आलं दुसऱ्याशी जाऊन उघड जाऊन त्यांना मतदान केल्यात. मग ही हजार रुपयाला जर आपण आपली लायकी दाखवून देत असेल, तर ती लोकं जी सत्तेमध्ये आल्या तुम्हाला पैसे देऊन, त्यांनी जर भ्रष्टाचार केला तर त्यांचं काय चुकलं. तुम्ही 1000 रुपयाला तुमची लायकी दाखवून दिली, त्यांनी 1 कोटीला 10 कोटीला त्यांची लायकी दाखवून दिली. तर विनाकारण दुसऱ्यांना नावं ठेवणं बंद करा. माझं तुम्हाला सांगणं एवढंच आहे की डोळे उघडून जरा बघा, सत्य खूप कडवट आहे. विनाकारण दुसऱ्यांना नावं ठेवण्यापेक्षा आपले खरं शत्रू आपणच आहेत, लक्षात ठेवून घ्या. आपल्यामध्येच आहेत. तर ह्या लोकांना ओळखा जरासं. आणि जे कोणी एकमेकांना सहाय्य होणारे जे शेतकरी असतील, आपण आपल्यामध्ये ग्रुप करून आपल्यामध्ये जर काही ग्रुप शेती वगैरे असं जर काय करता येत असेल, तर ते हेच काहीतरी फायद्याच ठरणार आहे. तर मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं होतं. व्हिडिओ जर आवडत असेल तर जरा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जरा एकमेकांमध्ये चॅनल जरा शेअर करा.